आढळा धरणाचे पहिले आवर्तन सुटले। आमदार लहामटे व आमदार खताळ यांच्या उपस्थितीत झाला निर्णय। अकोले तालुक्यातील देवठाण येथील आढळा धरणातून आज मकर संक्रांतीच्या दिवशी पहिले आवर्तन सोडण्यात आले असून हे आवर्तन 14 जानेवारी पासून 31 जानेवारी पर्यंत चालू राहणार असून पहिल्या आवर्तनात 150 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे। असा निर्णय आढळा धरण पाणी वाटप सल्लागार समितीच्या बैठकीत रविवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी घेण्यात आला आहे। अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांच्या अध्यक्षतेखाली व अकोलेचे आमदार डॉक्टर किरण लहामटे आणि संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोले विश्रामगृहावर मीटिंग संपन्न झाली। या मीटिंगमध्ये धरणाच्या पाण्याचे वार्षिक नियोजन करण्यात आले। चालू वर्षी एकंदर 696 दशलक्ष घनफूट पाणी शेतीसाठी देण्यात येणार असून या उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आलं। यामध्ये आढळा धरणातील प्रकल्पग्रस्तांच्या शेतीच्या मोटारींसाठी 100 दशलक्ष घनफूट तसेच बाष्पीभवनासाठी 97 दशलक्ष घनफूट आणि गणोरे व परिसरातील 5 गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी 36 दशलक्ष घनफूट पाणी राखीव ठेवण्यात आलं आहे। या कालवा सल्लागार समितीच्या मीटिंगसाठी पाटबंधारे खात्याने चालू वर्षी परिसरातील शेतकऱ्यांना अंधारात ठेवला असून दोन्ही आमदारांची दिशाभूल करून सर्वांना निरोप दिले आहेत असे सांगितले। परंतु शेतकऱ्यांना व जाणकार लोकांना या मीटिंग पासून दूर ठेवण्यात आला आहे। जे लोक पाटबंधारे खात्याची गुणगौरव करतील, पाटबंधारेची बाजू उचलून धरतील अशाच लोकांना निमंत्रित करण्यात आलं आहे। त्यामुळे या मीटिंगमध्ये शेतकऱ्यांना आपली बाजू मांडता आली नाही अशी खंत देवठाण, विरगाव, गणोरे या गावातील अनेक शेतकऱ्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं आहे। पाटबंधाऱ्याच्या खात्याच्या या मीटिंगसाठी पाटबंधारे खात्याच्या वतीनं अकोले पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता योगेश जोरवेकर, चिकणी पाटबंधारे शाखा अभियंता प्रवीण भांगरे व गणोरे येथील कालवा निरीक्षक प्रशांत नवले आदी जण अधिकारी व पाटबंधारे कर्मचारी उपस्थित होते।